नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र ग्रंबे. फक्त 15 मिनिटापूर्वी घरी आलो, बॅग ठेवली आणि अचानक बाजूला एक छोटासा प्रोग्राम होता बड्डेचा लहानपुराचा. तर तिथे जेवणासाठी आम्ही एकत्र भेटलो आणि अचानक आमचा प्लॅन झाला की पिक्चर बघायचा का. पिक्चर कोणता बघायचा तर राजा शिवाजी बघायचा आहे. म्हणून आम्ही प्लॅन केला. मी लगेच रेडी झालोय. तर ह्याला रेडी करण्यामध्ये आमचा 15-20 मिनिटं गेली आणि हा आईची मम्मीची वहिनीची परमिशन घेण्यामध्ये 10 मिनिटामध्ये 2 मिनिटात तयारी करून बाहेर पडला पाहिजे. आणि हा परमिशन असून सुद्धा 15 मिनिटांनी लेट. म्हणजे बोलतात ना की ठरवून प्लॅन केलं तर कधीच होत नाही, सक्सेस होत नाही. तर आम्ही न ठरवता प्लॅन अचानक हा प्लॅन ठरला आणि आम्ही आता चाललेलो गोरेगाव स्टेशन अनुभव थिएटरला. बघू पुढे तुम्हाला मी दाखवेनच पुढची मस्ती आमची. हा आहे अप्पावाड्याचा रोड, एकदम खाली झालाय. कोकणातले सर्व मंडळी अप्पावाड्यातून कोकणात फिरायला गेलेत, राहायला गेलेत समर वेकेशनला. आणि हा पूर्ण अप्पावाडा खाली झाला आता, म्हणजे तेवढी वर्दळ नाहीये. आणि आम्ही आता रिक्षाने जातोय. पोहोचू आम्ही 15 मिनिटात. बाय चान्स मध्ये जर ट्रॅफिक नाही भेटली तर. चालूय आणि तिकीट घेतलेलं आहे मस्त की. आणि रिक्षात पैसे देताना आम्ही मस्त की राहुलला एक नवली बोलवलं आम्ही आणि राहुल पैसे दिले. आता मॅगडीमध्ये त्याला जायचं आहे. एकदम फुल मूड मध्ये दोघं जण. पूर्ण सुनसान असा हा मॉल. कडाच बांधल्यात, रात्रीचे 6 वाजून 43 मिनिटं. Hey my friend, open your ears before this tune disappears. Let me tell you this. शिवचरित्रावरती विशेष अभ्यासात ओ शंभूराजे बाळराजांचं नाव काय? एकटा नाही आलो राजा. भीती नसलेले चेहरे कसे दिसतात तर त्यांनी इथे जमलेल्यांचे चेहरे पाहावेत. नाही, रात्रीचा सिनेमा झालाय. ह्यांना मी बोललोय की 1 वाजता पिक्चर संपेल, 11 ते 1. जास्त काही पिक्चर मोठा नाहीये. पण आता वाजलेत, घड्याळात बघायला गेलो तर 2:29 झालेले आहेत. आणि हे शिव्या घालतायत मला. म्हणलं तुझ्या घरी कोण नाही, आम्हाला आज आहे. म्हणजे सॅटरडे वर्क फ्रॉम होम. मस्तपैकी चाललेलं आहे. बघू हीच असेल. नाही नाही नाही,
आणि आता आम्ही रिक्षाची वाट पाहतोय आणि मी यांना बोललो चला अंडा भुर्जी खायला जाऊया आपण, पण अंडा भुर्जी खायला कोण येत नाहीत, ते चाललंयत. आता थिएटरच्या खाली उतरलेलो आम्ही मधून, आता निघेन घरी.